प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, जे आज आपण वचन ऐकणार आहोत ते आजच्या दिवसासाठी, या शेवटच्या काळासाठी खूप महत्वाचं आहे. आजचं वचन यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि 19 वचन आपण पाहणार आहोत. ते असं म्हणतं, ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच विरुद्ध झेंडा उभारेल. अत्यंत महत्वाचं वचन प्रियजनांनो. आणि आज जे मी वचन तुमच्या संगती बोलणार आहे किंवा तुमच्या संगती ज्या विषयी बोलणार आहे तो विषय टेस्टमनी फॉर द चर्च, व्हॉल्यूम नंबर 1, पेज नंबर 345346 यावरती आज आपण मनन चिंतन करणार आहे. प्रियजनांनो, या वचनानुसार आम्ही पाहतो की ख्रिस्त देव आपल्या लोकांच्यासाठी उभा आहे, परमेश्वर आपल्या लोकांच्यासाठी उभा आहे. जेव्हा ते संकटात आहेत, जेव्हा त्यांना त्रासामध्ये पाडण्यात आलेला आहे, जेव्हा त्यांच्या भोवती त्रास आहे, जेव्हा ते त्रासानं घेरलेले आहेत, त्यावेळेस हे सर्व लोक जेव्हा त्रासामध्ये आहेत त्यावेळेस परमेश्वर त्यांच्यासाठी कार्य करत आहे, त्यांना संरक्षण देत आहे. आजच्या शेवटच्या काळामध्ये पृथ्वी तलावर असणारे जे विश्वासक आहेत, जे ख्रिस्ती लोक आहेत, ज्यांनी देवावर विश्वास ठेवलेला आहे, ते जगाचा प्रकाश असे आहेत प्रियजनांनो, असं बायबल आपल्याला सांगतं. आणि म्हणून देव नेहमी अशा विश्वासकांच्याकडून एक अपेक्षा करतो, आणि ती अपेक्षा अशी करतो की त्यांनी, म्हणजे त्या विश्वासकांनी देवाचं सत्य ज्ञान आणि त्याची पवित्रता सतत सतत अबाधित राखली पाहिजे. या दोन गोष्टी ज्या आहेत, देवाचं ज्ञान आणि देवाची त्याची पवित्रता, या दोन गोष्टीमध्ये सतत त्यांनी प्रगती केली पाहिजे. देवाचं ज्ञान मिळवण्यामध्ये आणि आपली पवित्रता राखण्यामध्ये, देवासारखी आपली पवित्रता राखण्यामध्ये आम्ही सतत रोज प्रगती केली पाहिजे. विश्वासकांनो, काय तुमच्या विश्वासू जीवनामध्ये तुम्ही रोज प्रगती करत आहात काय? प्रियजनांनो, याच्या मागचं एकमेव कारण आहे की असं केल्यानं, आम्ही आमची पवित्रता राखल्यानं आणि आम्ही देवाच्या वचनामध्ये आपली वाढ केल्यानं, सैतानाचे जे त्यांच्या जीवनाकडे, म्हणजे आमच्या जीवनाकडे येणं होत असतं, ते त्यांना समजेल की होय, आज मी देवाचं वचन, आमची पवित्रता जर राखली, देवाचं वचन जर वाचलं, देवाच्या वचनावर मनन चिंतन केलं, तर आम्हाला समजून येईल की सैतान आमच्यावरती हल्ला करणार आहे. देवाचं वचन आहे ते. आणि त्यानंतर आपल्याला समजेल की त्या सैतानाला प्रतिकार करण्यासाठी आम्ही येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य कशा प्रकारे प्राप्त करू शकतो. आम्हाला समजेल की आता या सैतानाला लढण्यासाठी, या सैतानाविरुद्ध लढण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल, जेव्हा आम्ही आमचं जीवन पवित्र ठेवू आणि आम्ही देवाच्या वचनामध्ये वाढत राहू. सैतान आज काय करत आहे, कोणत्या कामामध्ये तो व्यस्त आहे, जास्तीत जास्त कोणत्या कामामध्ये तो व्यस्त आहे? ते काम म्हणजे एक तरी आत्मा जो ख्रिस्ताचा आहे, ज्यानं ख्रिस्ताच्या प्रेमानं जिंकला गेलेला आहे, त्या एका आत्म्याला ख्रिस्ताकडून हिसकावून घेण्यासाठी तो आपल्या वाईट किंवा दुष्ट देवदूतांच्या सैन्याला मदतीसाठी बोलवतो, आणि तो आत्मा हिरावून घेण्यासाठी, हिसकावून घेण्यासाठी, ख्रिस्तापासून ओढून घेण्यासाठी सतत कार्य करत असतो. एलेन व्हाईट आपल्या पुस्तकामध्ये असं म्हणत आहेत की मी दुष्ट देवदूतांना आत्म्यांच्यासाठी, म्हणजे ख्रिस्तासाठी जे आत्मे आहेत त्या आत्म्यांच्यासाठी भांडताना आणि देवाच्या देवदूतांना त्यांचा प्रतिकार करताना पाहिलं. किती मोठा दृष्टांत एलेन व्हाईट यांना पडलेला आहे की ते पाहत आहेत की दुष्ट देवदूत जे आहे ते देवाच्या लोकांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत, ख्रिस्तापासून हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर जे चांगले देवदूत आहेत, स्वर्गीय देवदूत आहेत, ते त्यांना प्रतिकार करताना एलेन व्हाईट यांनी हा दृष्टांत पाहिलेला आहे. त्या म्हणतात की मी दुष्ट देवदूतांना आत्म्यासाठी भांडताना आणि देवाच्या देवदूतांना त्यांचा प्रतिकार करताना पाहिलं. दुष्ट देवदूत आपल्या विषारी प्रभावाने वातावरण दूषित करत होते आणि या ख्रिस्तासाठी जिंकलेल्या आत्म्यांना सुन्न करण्यासाठी त्यांच्या भोवती गर्दी करत होते. किती भयानक हा दृष्टांत होता.
की आमच्या भोवती सैतानी देवदूत आहेत, ते आम्हाला सुन्न करतात, आमच्या आत्म्यांना जिंकण्याचा प्रयत्न करतात, ते आम्हाला ख्रिस्तापासून ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग अजून एलेन व्हाईट यांनी पाहिलं की आपल्या दृष्टांतामध्ये पाहिलेलं आहे की पवित्र देवदूत सैतानाच्या त्या दुष्ट सैन्याला मागे हटवण्यासाठी उत्सुकतेने पाहत आहेत. आता ते पाहत आहेत की आता मी या सैतानाच्या हल्ल्यामध्ये अडकलेल्या माझ्या भक्तांना कसं बाहेर काढेन, ते वाट पाहत आहेत. त्या आत्म्याच्या भोवती वाईट देवदूत त्याला हिसकवण्यासाठी कार्य करत होते आणि त्या ठिकाणी ख्रिस्ताचे देवदूत सुद्धा होते, पण त्या आत्म्याला सहकार्य ते करत नव्हते, ते वाट पाहत होते असं एलेन व्हाईट म्हणतात. त्या मागचं एकमेव कारण आहे, ते असे थांबले होते, ख्रिस्ताचे देवदूत थांबले होते, बघत थांबले होते की सैतान एखाद्या आत्म्याला ओढून नेत आहे. का ते थांबले होते? मग सैतान जर आपल्या आत्म्यांना ओढून नेत आहे तर ख्रिस्ताचे देवदूत त्यांना प्रतिकार करण्याच्या ऐवजी का थांबले होते? त्या मनुष्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मनावर नियंत्रण ठेवणं हे चांगल्या देवदूतांचे काम नाही. म्हणजे माणसाची इच्छा असली पाहिजे की माझा बचाव व्हावा. जर ते शत्रू पुढे शरण गेले आणि त्याचा प्रतिकार करण्याचा कोणताही प्रयत्न त्यांनी केला नाही तर देवाचे देवदूत सैतानाच्या सैन्याला रोखून धरण्यापलीकडे फार काही करू शकत नाही. एलेन व्हाईट यांनी दृष्टांत पाहिला होता की सैतानाचे देवदूत एका आत्म्याला ओढत आहेत, परंतु त्यांना थांबवण्याचं काम देवाचे देवदूत करत आहेत. पण त्या माणसाला, त्या आत्म्याला ते वाचवण्यासाठी पुढे सरसावत नाही, कारण जर त्या मनुष्याचीच इच्छा नसेल तर देवाचे देवदूत काही करू शकणार नव्हते. हे जणांना आम्ही पाहतो की ते त्या ठिकाणी फक्त थांबलेले होते, पण एवढं मात्र करत होते की त्या माणसाचा, त्या आत्म्याचा सैतानी देवदूतांच्या कडून संपूर्ण नाश होणार नाही यासाठी ते त्यांना अडवून धरत होते. संकटात सापडलेल्या प्रत्येक आत्म्याने आपल्या बचावासाठी देवाच्या वचनांचा अधिक अभ्यास केला पाहिजे, ज्यामुळे ते जागे होऊन मदतीसाठी स्वर्गाकडे पाहतील. जे स्वतःला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाहीत किंवा करत नाहीत, या वचनांच्या द्वारे त्यांना सोडवण्यासाठी येशू पवित्र देवदूतांना नियुक्त करणार नाही असं एलेन व्हाईट म्हणतात. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या समोर कित्ता घालून ठेवलेला आहे. आम्ही सुद्धा सैतानाचा जो हल्ला आहे तो परतवण्यासाठी वचनांच्या द्वारे तो परतवला पाहिजे, देवाच्या सामर्थ्याद्वारे. आम्हाला ते सावधानता आणि ती पवित्रता आणि ते देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये जपलं पाहिजे. जर सैतानाला दिसेल की, जर सैतानाला समजेल की तो एक आत्मा गमावण्याच्या धोक्यात आहे, तर तो त्या एकाला वाचवण्यासाठी पराकाष्ठा करेल. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्या धोक्याबद्दल जागृत होते आणि मोठ्या दुःखाने व तीव्रतेने सामर्थ्यासाठी येशूकडे पाहते, तेव्हा सैतानाला भीती वाटते की तो एक आत्मा किंवा व्यक्ती गमावेल आणि तो त्या बिचाऱ्या आत्म्याला घेण्यासाठी व त्याच्या भोवती अंधाराची भीती उभारण्यासाठी आपल्या देवदूतांची कुमक बोलावतो, जेणेकरून स्वर्गाचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा पोहोचू नये. सैतान किती प्रयत्नात आहे बघा. सैतान नेहमी प्रयत्न करत आहे की एखाद्या तरी आत्म्याला, ख्रिस्ताकडे असलेल्या एखाद्या आत्म्याला तो ओढून त्याला त्रास देईल, त्याच्या त्रासामध्ये त्याला भर घालेल, त्याला दुःखाने भरेल. परंतु ज्यावेळेस आम्ही अशाही धोक्यामध्ये, अशाही परिस्थितीमध्ये जागृत राहतो, सतर्क राहतो, सैतानाच्या हल्ल्याच्या विरुद्ध सतर्क राहतो आणि तीव्रतेने आणि खर सामर्थ्याने जेव्हा येशूकडे मदतीसाठी पाहतो, तेव्हा सैतानाला सुद्धा भीती वाटते म्हणण्यात आलेले आहे. परंतु जर संकटात सापडलेला माणूस चिकाटीने प्रयत्न करत राहिला आणि आपल्या असहाय्यतेत ख्रिस्ताच्या रक्ताच्या पुण्याईवर स्वतःला सोपवून देत राहिला, ख्रिस्तावर त्यानं जर स्वतःला सोपवून दिलं, तर आपला तारणारा विश्वासकाची कळकळीची प्रार्थना, त्या संकटामध्ये केलेली प्रार्थना ऐकतो आणि त्याला सोडवण्यासाठी सामर्थ्यात श्रेष्ठ असलेल्या देवदूतांची कुमक पाठवून त्याला मुक्त करतो. हालेलुया. कळकळीच्या प्रार्थनेचा आवाज ऐकून
जेव्हा मनुष्य सैतानाच्या घेऱ्यामध्ये असतो, तो देवाजवळ कळकळीची प्रार्थना करतो, वचनाच्या सामर्थ्यानं जगतो, वचन बोलत राहतो, त्या प्रार्थनेच्या किंवा त्या वचनांचा आवाज ऐकून सैतानाचे संपूर्ण सैन्य थरथर कापत असतात. प्रियजनांनो, यावर विश्वास ठेवा. जेव्हा स्वर्गातील शस्त्राने सज्ज होऊन सामर्थ्यानं शक्तीनं भरलेले सर्व शक्तिमान देवदूत त्या थकलेल्या सैतानानं पाठलाग केलेल्या व्यक्तीच्या मदतीला येतात, तेव्हा सैतान आणि त्याचे सैन्य आपली लढाई हरले आहेत हे चांगल्या प्रकारे जाणून मागे हटतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियजनांनो, स्वर्ग आणि पृथ्वीच्या या महान सेनापतीनं म्हणजे प्रभू परमेश्वरानं सैतानाच्या सामर्थ्यावर मर्यादा घातलेली आहे, हे विसरू नका. पण ज्या वेळेस आम्ही परिपूर्ण देवाच्या वचनामध्ये वाढत राहतो, देवाजवळ प्रार्थना करतो, आमची पवित्रता राखतो, त्यावेळेस सैतानाला अडवण्यासाठी आणि त्याच्या दूतांना हरवण्यासाठी देवाचे दूत सुद्धा आपल्या भोवती असतात. परंतु आमच्या जीवनाद्वारे आम्ही त्यांना परवानगी दिली पाहिजे. आम्ही अनेक वेळेस पाहतो की आम्ही संकटामध्ये आहे, परंतु आम्ही संकटात खचतच जातो, कारण तिथं देवदूत उभे आहेत, त्या सैतानाच्या देवदूतांच्या संगती लढण्यासाठी उभे आहेत. परंतु आम्ही आमचं जीवन देवाच्या देवदूतांच्या हातात आणि परमेश्वराच्या हातात सुपूर्द केलं पाहिजे. कळकळीने देवाजवळ विनंती केली पाहिजे की प्रभू यातून मला सोडव. परमेश्वर आम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही, कारण तो आमच्यावर प्रीती करतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुमच्यावर असो. आमेन, आमेन, आमेन.